नमस्कार, पुढारी एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रमोद चुंचुवार। आज आपण चर्चा करणार आहोत की विदर्भाचा बालेकिल्ला भाजप राखण्यात यशस्वी होणार आहे का या विषयावर। सर्वप्रथम विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। 1977 साली आणीबाणीच्या नंतर जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा विदर्भातील जवळपास सर्वच मतदारसंघ काँग्रेसने जिंकले होते। या उलट देशभरात काँग्रेसची वाताहत झाली होती। विदर्भ पारंपरिकदृष्ट्या हा काँग्रेसच्या सोबत नक्कीच राहिलेला होता, पण 1990 नंतर परिस्थिती बदलत गेली आणि विदर्भातल्या जनतेच्या मनात अशी एक भावना निर्माण झाली की पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व आपल्याला अन्याय करता येते, काँग्रेसचं नेतृत्व आहे। भाजपमध्ये एक आक्रमक नेतृत्वांचा उदय झाला। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणांनी एक स्वतंत्र विदर्भाची भावना पण त्यांच्यामध्ये चेतवली आणि त्यामुळे हळूहळू विदर्भामध्ये आपण बघत गेलात तर भाजपची ताकद वाढत गेली। 1995 साली जेव्हा 94मध्ये नोव्हेंबर 1994मध्ये जेव्हा नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू होतं तेव्हा गोवारी समाजाने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला शरद पवार सरकार हाताळण्यात अपयशी झालं आणि त्या चेंगराचेंगरी 100च्या वर गोवारी मृत्युमुखी पडले होते। त्यानंतर काँग्रेस विरोधात एक लाट विदर्भामध्ये निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर नंतरच्या विधानसभा निवडणुकीत 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधी मतदान झालं आणि पहिल्यांदा या राज्यामध्ये, कारण विदर्भ ज्याने विधानसभेत राखला त्याला राज्याची सत्ता मिळते असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे। त्यानुसार 1995 साली पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं। शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री होते। या संधीचा पुरेपूर फायदा घेत भाजपने विदर्भामध्ये आपली पाळंमुळं अधिक घट्ट केली। त्याला आणखी एक कारण होतं की भाजपचा जो मातृपरिवार आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तो सुद्धा त्याचं मुख्यालय नागपुरातच आहे आणि त्याची ताकद फार मोठ्या प्रमाणावर कॅडर बेस विदर्भामध्ये आहे आणि त्यामुळे सुद्धा भाजप RSS मिळून एक ताकद वाढत गेली आणि ज्या काँग्रेसला एक आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत सुद्धा जवळपास सर्व जागा जिंकता आल्या होत्या विदर्भात, त्या काँग्रेसला 2014मध्ये विदर्भातल्या 10 जागापैकी एकही जागा जिंकता आला नाही। इतकी प्रचंड वाताहत काँग्रेसची झाली आणि भाजपचा हा बालेकिल्ला झाला आहे याच्यावर त्यावेळेस शिक्कामोर्तब झालं। 2019मध्ये कशीबशी एक जागा चंद्रपूरच्या रूपाने काँग्रेसने जिंकली तरी 9ही जागावर काँग्रेस आणि मित्रपक्षांचा साफ पराभव झालेला होता। त्यामुळे यावेळेस 2024च्या निवडणुकीत भाजपचा झालेला हा बालेकिल्ला पुन्हा भाजपच्या ताब्यात राहील की तो विरोधी पक्षांच्या ताब्यात जाईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा यावेळेला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे। याला कारणही तसेच आहे, कारण सलग 10 वर्ष मोदींची सत्ता आहे आणि ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी किंवा सरकार विरोधी भावना जनभावना म्हणतो, ती जनभावना काही प्रमाणात तिथे पाहायला मिळत आहे। भाजपने सत्तेत आल्यानंतर वेगळा विदर्भाचं राज्य देऊ असं वारंवार आश्वासनं दिले होते। वेगळ्या विदर्भासाठी आंदोलनं केली आहे फडणवीस, गडकरी, मुनगंटीवारांनी, त्याचे व्हिडिओ पण उपलब्ध आहेत। 2014ला जेव्हा लोकसभा निवडणुकीला नितीन गडकरी उभे राहिले होते तेव्हा त्यांनी विदर्भवादी लोकांना लेखी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ राज्य करू। पण 2014 ते 2024 या 10 वर्षात केंद्रामध्ये सत्ता असून राज्यात सत्ता असून विदर्भाचं वेगळं राज्य करण्यासाठी कोणतीही हालचाल भाजपच्या वतीने झालं नाही। यामुळे विदर्भामध्ये वैदर्भीय खास करून विदर्भवादी मतदारांमध्ये एक मोठी नाराजी पाहायला मिळत आहे। दुसरी नाराजी म्हणजे 10 वर्षात ॲब्सोल्यूट पॉवर असूनसुद्धा विदर्भातला जो विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात विकास झाला नाही, रोजगार निर्मिती त्या प्रमाणात झाली नाही। उड्डाणपूल झाले, मेट्रो झाले, एम्ससारखी संस्था आली, हे क्रेडिट आहे भाजपचं आणि मोदी सरकारचं। ते लोक मान्य करतात की आज एम्ससारखी संस्था आली आहे, त्यामुळे केवळ विदर्भच नव्हे तर पूर्ण मध्य भारतासाठी एक खात्रीलायक आणि माफक दरात आरोग्यसेवा उपलब्ध झालेली आहे। मात्र वैदर्भीय जनतेचा जो मूळ प्रश्न आहे तो हा रोजगाराचा आहे। विदर्भात रोजगार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वैदर्भीय तरुणांना विदर्भाच्या बाहेर खास करून मुंबई पुण्यात स्थलांतरित व्हावं लागतं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर तिथे मायग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्या भागात आपल्याला रोजगार मिळावा अशी अपेक्षा सर्वांची असते, ती वैदर्भीय जनतेची पण आहे आणि त्यामुळे गडकरींनी किंवा भाजपने काही स्वप्न दाखवले होते। त्यातलं एक महत्त्वाचं स्वप्न म्हणजे मिहान होतं। तर त्या एक इंटरनॅशनल मल्टीमोडल नेटवर्क नागपूरमध्ये उभारण्यात येणार होतं, जिथून भारतातून किंवा जगातून कोणत्याही देशात हवाई वाहतुकीने मालवाहतूक करता येणार होती। कारण हवाई नकाशा जर जगाचा पाहिला तर नागपूर हे
हवाई नकाशानुसार जगाचा मध्यबिंदू आहे आणि रोडच्या नकाशानुसार नागपूर हे भारताचा मध्यबिंदू आहे. तर 0 माईल नावाचा स्पॉट पण नागपूरमध्ये आहे. तर या मध्यबिंदूचा फायदा होऊन इथं औद्योगिक विकास व्हायला पाहिजे. पण MIDC ओस पडलेले आहे. तिथे संत्रा हा महत्त्वाचं पीक आहे, पण संत्रा प्रक्रिया केंद्र उद्योग उभे झाले नाही. कापूस उत्पादक शेतकरी आजही मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे. भाजप त्यावेळेला विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्येवरून काँग्रेसला आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत होते. मात्र भाजपचं सरकार असतानासुद्धा केंद्र आणि राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या दिसत नाही, उलट अनेकदा त्या वाढलेल्या दिसतात. ही सुद्धा नाराजी आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग यायला पाहिजे होते, ते आलेले दिसत नाही. 10 वर्षा पुरेसा कालखंड होता हे करण्यासाठी, ते झालेलं दिसत नाही. रेल्वेचं जे जाळं विस्तारायला पाहिजे होतं ते जाळं विस्तारलेलं दिसत नाही. उलट जर इथून चंद्रपूरला जाणारी ज्या ट्रेन होती, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला कनेक्ट करणारी या आदिवासी जिल्ह्यांना, ती ट्रेनसुद्धा कोरोनाच्या नावाखाली बंद करण्यात आली, तर ती अद्याप सुरू झालेली नाही आहे. आणि तिसरं, विद्यार्थ्यांसाठी ज्या उच्च शिक्षणाच्या संधी असल्या पाहिजे त्यासुद्धा अद्याप आलेल्या नाही. आणि जी विकास कामं व्हायला पाहिजे, आता रोड आणि उड्डाणपूल याला सातत्याने विकास कामं म्हणून दाखवल्या जातं. अर्थातच ते विकास कामं आहेत, यात काही शंका असायचं कारण नाही आहे. पण वैदर्भीय जनतेचा आता प्रश्न असा आहे की रोड आणि उड्डाणपुलाने आमचं पोट भरणार नाही आहे. आमच्यासाठी, आमच्या रोजीराटीसाठी काय देत आहेत? आणि जे रस्ते महापालिकेचे शहरातले रस्ते आहेत ते मात्र खड्डे आहेत, असुविधा आहे, अस्वच्छता आहे, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर उद्योगाच्या नावावर कत्तल होत आहे, जंगलांची कत्तल होत आहे. आता गडचिरोलीमध्ये आयरन ओअर माईनच्या नावाखाली सुरजागडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरांचं उत्खनन होत आहे. त्यामुळे तिथला आदिवासी समाज, त्या जंगलाच्या परिसरात राहणारा गावकरी हा अतिशय नाराज आहे. तर शेतकरी घटक हा नाराज आहे. आणि चौथी गोष्ट आहे की वैदर्भीय जनतेला ज्या पद्धतीने पक्षांची फोडाफोड करून महाराष्ट्रात सरकार बनवण्यात आले आणि नंतर अजित पवार, आधी एकनाथ शिंदे, मग अजित पवार यांना ज्या पद्धतीने सोबत घेण्यात आले, हा प्रकार कुठेतरी अनैतिक आहे असं वैदर्भीय जनतेला मोठ्या प्रमाणावर वाटतो. आणि त्यामुळे सुद्धा ते त्यांच्या बाजूने आहे. दुसरं, या पाच जागांच्याबद्दल जर आपण बोलायला गेलात तर या 5ही जागांवर फक्त काँग्रेसच लढत देत आहे. कारण दुसरे पक्ष जे आहेत ते आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यात नाही आहे, महाविकास आघाडीचे. त्यामुळे खरं तर महाविकास आघाडी एकीकडे असे सांगत होती की आम्ही संयुक्तरित्या प्रचार करू, आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाऊ. पण दुर्दैवाने विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पण उमेदवार नाही आहे पक्षाचा, शरद पवारांच्या पक्षाचा पण उमेदवार नाही आहे. त्यामुळे हे दोनही नेत्यांनी प्रचाराकडे पूर्णतः पाठ फिरवलेली दिसते. हा एक चुकीचा संदेश महाविकास आघाडीच्या वतीने गेला आहे. जर तुम्ही एकजुटीने लढणार आहात तर मग एकजुटीने तुम्ही प्रचार का केला नाही असा प्रश्न तिथली जनता विचारत आहे. या उलट मात्र महायुतीने अभूतपूर्व एकी दाखवली. अगदी उमेदवारी अर्ज भरायला गडकरींचा स्वतः एकनाथ शिंदे गेले, कारण त्यांच्या पक्षाचा राजू पारवे यांनी रामटेकमधून अर्ज भरला होता. प्रचारासाठी सुद्धा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे महायुतीतले तीनही पक्ष विदर्भातल्या 5 जागांवरच्या प्रचारामध्ये एकत्रितपणे प्रचाराला सामोरे जाताना दिसले. निवडणूक जिंकण्यासाठी जे बूथ लेवलचं मॅनेजमेंट आहे ते बूथ लेवलचं मॅनेजमेंट करण्यामध्ये भाजप ही नेहमीच तरबेज आहे. त्यांच्या मदतीने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने ते केलेलं आहे. मात्र काँग्रेसनी मात्र बूथ लेवल मॅनेजमेंटसाठी जे ट्रेनिंग करायला पाहिजे बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांचं, त्यांना प्रशिक्षित करायला पाहिजे, त्यानुसार व्यवस्थापन करायला पाहिजे, ते कुठलंही व्यवस्थापन करताना दिसलं नाही. चंद्रपूरचंच उदाहरण घेतलं गेलं तर प्रतिभा धानोरकर या हवेत आहेत की आपण जिंकणारच आहोत, एवढं कशाला करायचं. पण कदाचित बूथ लेवल व्यवस्थापनाचा फटका त्यांना बसू पण शकतो, ही पण शक्यता आहे. एरवी आज जर आपण विदर्भातल्या या निकालाकडे बघायला गेलं तर बऱ्यापैकी भाजपला हादरा बसण्याची शक्यता किंवा सत्ताधाऱ्यांना हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण इन्कम्बन्सी आहे, मोदी सरकारच्या कामकाजावर जनता तितकी खुश दिसत नाही. आणि ज्या पद्धतीचे त्यांना परिणाम अपेक्षित होते, लाभ अपेक्षित होते, ते लाभ मात्र त्यांना प्रत्यक्ष मिळालेले दिसत नाही. जाहिरात जास्त आणि प्रत्यक्ष काम कमी अशा स्वरूपाची भावना वैदर्भीय जनतेची निर्माण झाली आहे. त्यामुळे मागच्या वेळी जसं सर्वच्या सर्व जागा एक चंद्रपूरची जर वगळली तर सत्ताधाऱ्यांनी जिंकली होती, तसं यावेळेस होण्याची शक्यता कमी वाटते. 5 पैकी 1 की 2 जागा फक्त भाजप आणि मित्रपक्षांना मिळू शकतात, तर 3 ते 4 जागा ह्या भाजप विरोधी गटात जाऊ शकतात. त्या आपण जर चंद्रपूरचं उदाहरण घेतलं तर प्रतिभा धानोरकर यांचं पारडं जड आहे. कारण इच्छा नसताना सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेचं उमेदवार बनवण्यात आलेलं आहे. मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे जरी पालकमंत्री असले तरी बल्लारशा आणि परिसरात त्यांचा प्रभाव अधिक आहे. आणि या मतदारसंघामध्ये चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ हा इतका मोठा मतदारसंघ आहे. त्या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरून प्रचार करणे, जनसंपर्क करणं हे कठीण काम आहे. तो जनसंपर्क मुनगंटीवारांचा नव्हता, पक्षाच्या
पक्षाच्या यंत्रणा मजबूत आहे त्यांचा त्यांना फायदा मिळेल. पण जातीपातीचं राजकारण बघायला गेलं तर मुनगंटीवार हे ओपन प्रवर्गातले आहे, अधिक कमी लोकसंख्येच्या जातीत जन्माला आलेले आहेत. त्या उलट प्रतिभा धानोरकर या एक प्रमुख कुणबी समाजाच्या आहेत, त्याचा त्यांना फायदा मिळताना दिसतो. आणि गेल्या काही दिवसात त्या परिसरात झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. म्हणजे विधान परिषद असेल, विधान परिषदेच्या 2 निवडणुका झाल्या, शिक्षक आणि पदवीधर, आपण तिथे पराभव झालेला दिसतो. तर एक कुठेतरी एक बहुजनवादी चळवळ त्या विदर्भामध्ये मजबूत आहे आणि ती भाजपच्या विरुद्ध सक्रिय झालेली दिसते. ओबीसी मुवमेंट आणि या सगळ्या, आणि जातनीय जनगणना करावी अशी त्यांची मागणी होती, ती भाजपनं मान्य केली नाही, याची पण या समाजामध्ये नाराजी दिसते. गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान गेल्या 5 वर्षापासून काम करत होते. ते काँग्रेसचे लोकसभा समन्वयक होते. गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. जवळपास त्याचा विस्तार 500 किलोमीटरचा आहे. आणि त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया असे 3 जिल्हे या मतदारसंघात आहे. या सगळ्या मतदारसंघ पिंजून काढणे अगदी कमी वेळात हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. पण 5 वर्ष किरसान यांनी ते काम केलं, त्यामुळे त्यांना एक आपल्याला एज दिसते आहे. अशोक नेते हे सलग 2दा खासदार झालेले आहे, परंतु मध्यंतरी ते अशोक नेते यांना शोधा अशा प्रकारचे पोस्टर लागले होते. तिथे काही जनता त्यांच्यावर नाराज आहे. त्या नाराजीतून ते मात करू शकतात का? कारण त्यांनी काँग्रेसचे काही नेते फोडलेले आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर, ज्यांना डॉक्टर नामदेव उसेंडी हे लोकसभेसाठी इच्छुक होते. 2014 आणि 2019मध्ये त्यांनी अशोक नेते यांच्याविरुद्ध लढत पण दिली होती, पण अपयशी झाले होते. तर त्यांना यावेळेस तिसऱ्यांदा तिकीट मिळाले नाही, त्यामुळे ते गडचिरोलीमध्ये भाजपमध्ये जॉईन झालेले आहेत. तर अशा प्रकारे काँग्रेसला खिंडरसुद्धा पडलेला दिसत आहे. मात्र किरसान यांच्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, त्यामुळे किरसान यांच्या विजयाची शक्यता तिथे वर्तवली जात आहे. बाजूच्या भंडारा गोंदियामध्ये डॉक्टर प्रशांत पडोळे हे नौके उमेदवार आहेत. त्या उलट सुनील मेंढे हे अनुभवी उमेदवार आहेत, ते विद्यमान खासदार आहेत, ते गोंदिया शहराचे नगराध्यक्ष पण होते आणि भाजपचं एक मोठी यंत्रणा तिथे आहे. प्रफुल्ल पटेलांची ताकद आहे, प्रफुल्ल पटेल आज भाजपसोबत आहे. दुसरीकडे पडोळे यांच्या पाठीशी नाना पटोले उभे आहेत. नाना पटोले गोंदिया जिल्ह्यातल्या साकोलीचे आमदार आहेत आणि खरं तर नाना पटोले यांनी त्या निवडणुकीत उभं राहावं अशी पक्षाची इच्छा होती, पण पटोलेंनी माघार घेतली आणि पडोळे यांना उभं केलं आहे. पडोळे हे डॉक्टर असले तरी राजकारणात तसे नौके आहेत. मागच्या वेळेस त्यांनी एकदा निवडणूक लढली होती 2014मध्ये, तेव्हा शिवसेनेच्या तिकीटावर लढली होती, तेव्हा त्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं होतं. पण यावेळेस काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं आहे, त्यामुळे प्रचार मात्र पडोळेच्या ऐवजी नाना पटोलेच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे असं समजून मतदान करा असं काँग्रेस करताना दिसत आहे. नगराध्यक्ष म्हणून खासदार आणि नगराध्यक्ष ह्या दोन्ही पदावर मेंढे एकाच वेळेला होते. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाबद्दल गोंदियाची जनता नाखुश आहे, त्याचा फटका त्यांना बसू शकतो असं सुद्धा बोललं जात आहे. त्याच्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर रामटेक हा मतदारसंघ आहे. रामटेक मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांना तिकीट दिली होती. उमेदवारी अर्ज पण त्यांनी दाखल केला होता, पण ऐन वेळेला जात पडताळणी समितीने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. त्यामुळे काँग्रेसने आरोप केलेला आहे की सरकारने आपल्या पदाचा सत्तेचा गैरवापर करून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा म्हणून त्यांचं पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलं. हायकोर्टाने त्या आदेशाला स्थगिती पण दिली, पण दुर्दैवाने तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आणि छाननीची वेळ निघून गेली होती. त्यामुळे आज रश्मी बर्वे या रिंगणात नसल्या तरी त्यांचे पती बबलू उर्फ श्यामकुमार बर्वे याच्यात आहे, रिंगणात आहे. आणि एक रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज ज्या पद्धतीने रद्दबातल करण्यात आला, जे राजकारण करण्यात आलं, त्यामुळे एक त्यांना सहानुभूती आहे. दुसरीकडे तिथे ती जागा शिवसेनेची आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने जे 2दा खासदार झाले त्यांना बदललेलं आहे आणि त्यांच्याऐवजी काँग्रेसचेच आमदार उमरेडचे राजू पारवे यांना ऐन वेळेला आयात केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेची एकूण तिथली ताकद कमी झालेली आहे, कारण ऐन वेळेला दुसरा उमेदवार त्यांनी आणलेला आहे. कृपाल तुमाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज आहेत. अशात सुनील केदार यांचा प्रभाव या जिल्ह्यामध्ये आहे. ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतील असा उमेदवार निवडून येतो असं मानलं जातं. या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य जागा ह्या सुनील केदार यांनी जिंकून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे केदार हे बर्वेच्या पाठीशी आहे, त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर मतदारसंघामध्ये सुद्धा नितीन गडकरी अतिशय दिग्गज नेते रिंगणात आहेत. ते विजयाच्या जवळपास सुद्धा पोहोचलेले आहेत. 2दा त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी विलास मुत्तेमवारांना आणि दुसऱ्यांदा नाना पटोले या 2 काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना हरवलेलं आहे. यावेळेस त्यांच्या विरुद्ध विकास ठाकरे लढत आहेत. विकास ठाकरे हे नागपूर शहराचे एकेकाळी महापौर राहिलेले आहेत, त्यामुळे नागपूर शहरामध्ये उत्तम जनसंपर्क त्यांचा आहे. त्यासोबतच विकास ठाकरे आता विद्यमान पश्चिम नागपूरचे आमदार आहेत
आणि पश्चिम नागपूर हा भाजपचा गेल्या 40-50 वर्षातला बालेकिल्ला मानला जात होता. तो बालेकिल्ला 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्ध्वस्त करून आपला विजय नोंदवलेला आहे. ते काँग्रेसमध्ये असले तरी भाजपमधले देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीससुद्धा पडद्याआडून मदत करतील असं बोललं जात आहे. विकास ठाकरे यांना मदत व्हावी म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा स्वतःचा वंचितचा नागपूरमध्ये उमेदवार न देता त्यांच्यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मग बसपाने नागपूरमध्ये उमेदवार दिलेला आहे. पण अर्थात आज बसपाचा वोटर हा आता किंवा वंचितचा वोटर या निवडणुकीमध्ये आपल्याला विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादीकडे शिफ्ट होताना दिसतंय. दलित मुस्लिम हा जो समाज आहे तो एक गट्टा काँग्रेसला मतदान करण्याच्या मानसिकतेत आहे. नागपूरमध्ये हलबा समाज आहे, तो सुद्धा त्यांना आदिवासीचं प्रमाणपत्र मिळेल असा शब्द देण्यात आला होता, तो पाळलेला नाही भाजपने. त्यामुळे तो भाजपवर नाराज आहे. तर तो सुद्धा आपल्याला यावेळेला भाजपच्या विरुद्ध मतदान करण्याची शक्यता आहे. मात्र एकूण जातीनिहाय गणितामध्ये जर बघायला गेलं तर विकास ठाकरे हे कुणबी समाजाचे आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर कुणबी समाजाचे लोक आहेत, त्यामुळे ते एक मतदानसुद्धा त्यांना मिळेल. पण त्याच वेळेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः तेली समाजाचे आहेत. त्यामुळे तिथे मात्र त्यांच्या तेली समाज जो नागपूरमध्ये मोठ्या संख्येने आहे तो गडकरींच्या बाजूने मतदान करू शकतो. पण हे जरी असलं तरीसुद्धा गडकरींच्या डोक्यावर पराभवाची तलवार टांगलेली आहे. आता ह्या पराभवाला विजयात रूपांतरित करण्यात हे ते विजयी होतात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला 4 जूनला मिळणार आहे.